हो नाही पाहिजे, नाही ना मला काहीच नाही पाहिजे, काहीच नाही पाहिजे मामा मला. उलटं भेटलं रे. घेणं तुझं अंगठी देतो ना आता. अंगठी देतो थांब तू. होऊ नको उठीत आता. मामा मामा मला सोडा मामा, चुकलं माया, चुकलं मामा. मारू नका ना, मारू नका ना मामा, मामा मारू नका. अंगठी पाहिजे ना, अधिक महिन्यात अंगठी पाहिजे ना. घ्या ना मला अंगठी. अंगठी पाहिजे. परिस्थिती जाणणे काही नाही. गरीब आहे की श्रीमंत हे पाहिजे नाही. आणि अधिक महिना अंगठी अंगठी करून राहिला. म्हणते मारून सोडल्याशिवाय नाही राहिला आता. हो नाही पाहिजे, नाही ना मला काहीच नाही पाहिजे, काहीच नाही पाहिजे मामा मला. उलटं भेटलं रे. घेणं तुझं अंगठी देतो ना आता. अंगठी देतो थांब तू. होऊ नको उठीत आता. मामा मामा मला सोडा मामा, चुकलं माया, चुकलं मामा. मामा मामा मारू नका, एवढं मारू नका मामा. नाही अंगठी पाहिजे तुला. गरीब श्रीमंत काही समजत नाही. नोकरीवर असणार तू. लाज वाटायला पाहिजे तुला बेसरम. कशा अंगठी मागून राहिला रे अधिक महिन्याने तू. गरीब सासऱ्याले आणि सासूले बिचारे परेशान झाले. एकरी काय राहता तू गडी काय. गरीबाचं हे पाहतं का तू. अंत पाहतं का गरीबाचा. करोडोनं पैसे असणार तू यायचं हराम खोरा. तरी तुले लालसा आहे अधिक महिन्याची अंगठीची. माया चुकलं ना बाबा, मला काही अंगठी पंक्ती नाही पाहिजे, काहीच नाही पाहिजे मला. मला काहीच नाही पाहिजे. फक्त मारू नका बा, मारू नका. मारू नका. तुमच्यासारखे कसं झोडल्यावरच कसे लाईनवर येतात तशी येतच नाही. परिस्थिती जाणणे काही नाही. तू नोकरीवर आहेस किंवा जो पैसा आहे म्हणजे का साऱ्या लोकांचा जो पैसा आहे का हरामखोरासाठी की अधिक महिना साजरा करायला. मामा मामा आता काहीच नाही बाबा, मला काहीच नाही पाहिजे. म्हणजे फाटका पालवी नका देऊ तुमच्या घरचा मला. मला काही नाही, फक्त सिंगलभर चहा पाजा पाणी पाजा. फक्त मी जेवणही करेन बाबा, घरी जेवण करेन मी. पण मला मारू नका बाबा, फक्त लय मारलं तुम्ही मला. ह्याच गोष्टी जर प्रेमानं पहिले केल्या असत्या की मामाजी लेख आम्हाला अधिक महिना काही पाहिजे नाही. पण तरी येतो आम्ही तशी. आंब्या रस खाऊ घाला आम्हाला, पूर्ण पोळा खाऊ घाला. आम्ही आमच्या घरी चालले जाऊ. आम्हाला कपडे फपडे काही पाहिजे नाही. किती प्रेम राहिलं असतं. तुला मारायचं काम असतं का. पण तुला परिस्थिती आणली तुला झोडपे मारायची. चुकलं ना माया, चुकलं बाबा, चुकलं. मी माफी मागतो तुम्हाला, माफी. आता चुकलं त्याचं. चुकलं रट्टे खाल्ल्यावर चुकलं त्याचं. जराशी जणांनी जे मनाची लाज वाटली पाहिजे आपल्याला की आपला सासरा सासू गरीब आहेत. त्याचं वय काय म्हातारपणात तेल तरात देऊन राहिला. त्याच्या कामधंदा होत नाही. तुनं त्या पगारातली 2-4-5 तेल द्यायला पाहिजेत. आतापासून त्याच पहिले पगार झाला की 2-4-5 देते. फक्त मारू नका बाबा. ले मारतच नाही. मारू होऊच नको तू. ते 2-4-5 काही देऊ नको. पण फक्त प्रेमानं राह. आमच्या पुरील सुखात ठेव तू. एवढी सोन्यासारखी पोरगी तुला दिल्या. तुला अधिक महिन्याला अंगठी पाहिजे. काऊन नाही तुला लाज वाटली रे. शिकेल असणार तू. शिकेल तेवढा हुकेलास का हरामखोरा तू. त्या मोबाईलवर रील पाहता लेखो तसेच. सासरा पाय धुतात, अंगठी देतात, कपडे देतात आणि तसेच थेर नाचवता तुम्ही बांद्र. लाजा वाटेल पाहिजेत तुम्हाला. आता आता कधीच गलती होणार नाही. दिवाळी दसरा कोणतंच काही मागणार नाही. फक्त कसं मला मारू नका, काहीच नाही. बरं चाल ठीक आहे. चाल तोंड घेईन चांगलं कर. पुसपास कर. रुमाल काढ खिशातून. म्हणजे तुला झोडलं असं वाटलं नाही पाहिजे. नॉर्मल राय पुरा नॉर्मल. नॉर्मल राहायचं, नॉर्मल. चल मग चल पटकन चाल. जेवण छान कर ना. अंताडी सायकलीला नाटकं नाही करायचे. रस असा आणि पूर्णाची पोळी तशी आहे. गप्प गप्प खायचं सांगून राहिलो. 2-4-5 धोंडे शिल्लक गेले पाहिजेत खायात. बाबा तुम्ही म्हणसान दवडीवर खा लागतं. पूर्ण आहे आता खातो. धोंडे दवडीवर खा लागतात तर खातो. फक्त कसं तुम्ही फक्त हे नका मारू नका. नाही मी काही मारत नाही. चाल ते वाट पाहून राहिली आपली. चाल जाऊ घेणं दाबून झोडला. आता नाहीच करून राहिला तर चांगला वाजवला. थंडी गार गेली त्याची. आता याला बसता येते नाही काय बाई. हे ढुंगणं शकली यायची की बस. अरे घ्या पाहुणे बा करा सुरू. हो मामा काय सुरू करून होऊन राहिलं बाबा. अंग दुखून राहिलं. एवढं हाणलं यानं डगऱ्यानं बोले की बस.
कधी अधिक महिन्याचं नावच ना काढवलं बाई. असं पाचवलं मला त्यानं. वरून आता कॉफी घालून राहिला मुलीन, वरून म्हणते चांगलं झालं की मग घ्या म्हणते, जेवण करा घ्या. मग धकीन काय आता. काय पाहुणे बा, जमलं नाही वाटतं जेवण. तसंही म्हणा तुमच्या सासूला एवढं खास जेवण येत नाही. अहो तुम्ही बी बाबा काय बोलत राहता हो म्हणता म्हणता. जीव द्या ना बाबा, पाहुणे बाले. चांगलं झालं की नाही, असं झालं की नाही, जेव्हा पट काय हे. मामी जेवण एक नंबर झालं. पुरणाच्या पोळ्यात असे झाले की बस. आणि आंब्या रस एवढा खतरनाक की बस, असा मी कधीच नाही खाल्ला एवढा गोड आंब्याचा रस. हा ताप झाला. वाढलं मग पाहुणे, वाढ रस वाढ. पुन्हाची पोळी ठेव, भजे मजे ठेव. काय उभी राहिली नुसतं. नाही 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 नाही, मला काहीच नाही पाहिजे. होती माझ्या एवढ्यातच होते. मला वाढून नका खायचा, जबरदस्ती नाही पाहिजे आपल्याला. मला लागलं तेवढं खातो मी. आता तर तुला तर धकत नशीन रे, पण कसं तरी घेऊन राहिला तू. चांगले रट्टे मारले तुला खोलीत कोंडून. अधिक महिना पाहिजे त्याली. पाहुणे बा राजा, घरी गेल्यावर म्हणसान हा काय वाड्याची पद्धत असती की नाही बा, येईल समजती की काही. मला वाढलंच नाही येईन, उपाशीच राहिलो मी. तसं नाही झालं पाहिजे. आमच्या पोरीच्या मांगलावर सांग पुसकुट तुम्ही घरी गेल्यावर बा. वाळा वहिनी, वाळा पाहुणे आले. आंब्या रस वाळा, पुन्हा पया ठेवा. अरे बाया बा, काय मोठमोठंच पाहायचं का पाहुणा का तोंडात मागणार का, हे ठेवणार नाहीत तर. वाळणं बा वाळणं. मला तुम्ही जबरदस्ती करू नका बा. मला माझ्या जास्त खाल्ल्याच नाही जात ना. मला माहिती आहे अंग दुखून झालं. मग गोळी घ्या लागते पहिले. पण हे म्हणतात हे पुन्हा आंब्या रस खाय. आता आंब्या रस कसा करायला मला माहिती आहे ना बाबा. त्या बुडीनं कसं चोयला ना हातानं वकारी येते येते मला. आता कसं खा लागून राहिलं, घ्या लागून राहिलं ठीक. मला कसं तुम्ही जबरदस्ती करू नका बा. तुमच्या पोरीला विचारा माझं जेवण केवढं आहे तर. एवढंच जेवण आहे ना आपलं. एक पोळी आणि जराशी भाजी. आणि आता कसं हा आंब्या रस आहे म्हणून खाऊन राहिले मी खातच नसतो एका पोळीच्यावर. आता मला हे एवढं मोठं जेवण पाहून मला चक्कर येऊन राहिली. जास्त झालं नाही. अरे पुरी, तू काही पाहुण्याकडे लक्ष देते की नाही बापा. पाहुणा म्हणते मी एकच पोळी खातं. ते स्वयंपाक करणं जिवारीचे वाटते बापा. काय ना बापा, तुमच्या शहरातले लोक यायचं बापा शेव्याच्या मॅगीन फॅगीन बर्गर आणि फर्गर आणि पाणीपुरी याच्यात हिंदुस्थान जाते. हेच खातात सारा चुराबाईचा. घरातलं काही जपत नाही तुम्हाला. म्हणून काय जेवण असतील तुमचे. पावर पाहुणे पामीन कशा घेतल्या 3-3 पुरणाच्या पोळ्या. आता 2-2 साध्या खातो. तसं नाही हो काका, त्यांचं जेवणच तेवढं आहे ना. एका पोळीच्या वर खात नाहीत ते. सांग बा येईल सांग. आपलं जेवणच तेवढं आहे मामाजी. पाहुणे बा तुम्ही काही टेन्शन नका घेऊ बाबा. तुम्ही करा तुमच्या मतानं जेवण. या बुढेच्या म्हटलं काही ऐकू नका तुम्ही. हा मामी. पुरा बोलला ना हो. हा काय खाईन. एक पोळी मुश्किलीने धकून राहिली आता. असं दुखत अशी याचं असं हाणला मी घरात कोंडून. आता काय खाईन हा. त्याला तर कसं बसताही नाही येऊन राहिलं. पण आता तो बसून राहिला कसा तरी. अंगठी आळणं भजे मजे पुन्हा पोटे पाहुणे रस गिस वा. नाही मला काहीच नाही पाहिजे. बस पाणी द्या फक्त मला प्यायले. झालं माय मी हात धुतो आता. हा पाहुणे बुवा, आम्हाला उपाय ठेवता का बापा. आले तुमचा हात घ्यावं. नाही ते तुमचं सुरू ठेवा तुम्ही. माझा झालं एवढ्याच झालं. तुम्ही काय बोलून राहिले, नांदा लावून राहिले. ते पाहुण्याचं झालं म्हणतात तर कसं आता हात धुऊ द्या राहिले. तुम्ही करा ना आरामशीर. किती टाइम लागते तुम्हाला ते जेवण. बरोबर बाबा, काही बोलत नाही. हा पाहुणे बाबा उठा. हा काय माहित बाबा आता. आई बाबा ना कपडे तर आणले, पण आता कसे आहेत काय माहित बाबा. हलके आहेत की काय माहित आता. एक तर जवळ आहे सणसण आहे. घरी जाऊन मलाच ना बोलू तुझ्या माय बापानं असे कपडे घेतले तसे घेतले. दे ना पाहुण्याला कपडे दे ना. पोरीला साडी दे. हो देतो ना. जरासं तुम्ही चुप बसत जा बा. मी करतो ना मापालीने देऊन राहिली ना मी. घाई गडबड नका करत जाऊ बा. हे घ्या पाहुणे बा तुम्ही. पाहुणे बा गरीबी आहे बा आपलं. कसं मजुरीच्या भरोशावर आहे राजा. तर कसं समजून घ्या बा. कसं तुम्हाला जे कपडे पाहिजे ते कसं आम्ही नाही आणू शकत. आमची परिस्थिती थोडी कशी कठीण आहे म्हणून पाहुणे बा. अरे नाही मामा, तसा काही विषय नाही. आणि कपडे नसते बी घेतले तरी चालले असते. आपल्या काय कपड्या बोललं चाललं, प्रेमानं राहिलं, हे बघ 2 शब्द गोड बोलले एवढंच आमच्या कामाचं आहे. प्रेम महत्वाचं आहे. कपडा काय माणूस कोणी घालते. कपडा तसाही फाटतेच ना. कपड्याचं काही महत्व नाही आपल्याला. गेले जर खोलीत कोंडून जर मारला नसता गेले तर आता हा तन कुदला असता. हा खोलीत कोंडून झोडला चांगला मजबूत म्हणून हा लाईनवर आला. हात सबरून नाही राहिला काही. नाही तर बापा यानं तो घोड्यासारखा डान्स केला असता. सन 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 सन
अंगठी पाहिजे, गोप पाहिजे, फलानं पाहिजे, कपडे मला असेच पाहिजे. हो बापा आणि बा चांगलं ते बरं बापा स्पष्ट तोंडात. कसं गरिबी काम आहे बापा आपलं. अरे बापा मामी, मी गरीब आहे, मी काय करोडपती होतो का? नोकरी लागली म्हणून 2 पैसे आले माझं. मला परिस्थिती जाण आहे मामी. तुम्ही काय काळजी करू नका, मन काय लहान नका करू तुमचं. पण तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका. मला चालते बापा, तुम्ही कसंही दिलं ते चालतं मला. हो पाहुणे बा, पाहुणे तर काही सुधारला गड्या जवई बापा, लाखात एक. बापा हा माणूस तर घरी तर बापा काहीच संसन करत. त्या बापाला फोनला 5 ग्रॅमची अंगठी पाहिजे, गोप पाहिजे, आणि आता आटे बाबा म्हणते मला कपडाही नाही पाहिजे. बापा एवढं कसा का बदल झाला बापा मनावर. मग लवकर आमची बिदेगिरी करा. मला कसं जावं लागतं दुसरीकडे बी, अजून काम आहे थोडंसं, तर कसं आम्हाला लवकर जाऊ द्या. नाही पाहुणे बा, आम्ही काही थांबवत नाही बापा तुम्हाला. आता बस चला, चालू करू तयारी. चालू बाई. हो गड्या डॅनी. अरे पाहुणे बा थांबले असते राजा, संध्याकाळी आणलं असतं काही 4-5. थांबून जाणं, संध्याकाळी पाहू मग काही पार्टी दुसरी जमू. बापा 4-5 म्हणून राहिला तू. बापा डबल कोण शिकून मारशील मला बापा. ते हातीने लागेल पुढं बापा. तू तर पुढे दाखवणार नावं जवळपास हाणले जाईल. हेच पाहून राहिला तू. अरे मामा, अधिक महिना आहे राजा. अधिक महिन्यात खात असते कोणी काही. अरे अधिक महिना झाल्यावर पाहू आपण पुढे. आता नाही बापा, मला तसंही अर्जंट काम आहे, थांबता येत नाही. तुली कोणशा खाऊ घालून राहिलं, पण मा म्हणून राहिलो तोंडावर तुले गंमत. हा पाहुणे बा, बरं पुढे पाहू पाहुणे बा. हा ठीक आहे बा. चला मामा, लवकर जाणार आहे. चला हो चला पाहुणे. चला मामा, येतो मग आम्ही. हो थांबा, ते गाडी यायची राहिली ना. तुम्हाला घरी लोक सोडून नाही देणार का? सांगेल त्या पोट्ट्याले, तो येऊन राहिला, तो गाडीत तुम्हाला सोडून देते. नाही, आम्हाला काही सोडायचं काम नाही आहे. आम्ही जातो, ऑटोनं, रिक्षानं जातो, नाही बसनं जातो आम्ही. त्या गाडीवाल्याला राहू द्या, सांगू नका त्याला. अरे नाही पाहुणे बा, त्या गाडीवाल्याला सांगितला तुम्हाला सोडून बी देते तो. हो येऊन राहिला तो, येते दादा. काय राजा पाहुणे बा, आम्ही तुम्हाला गाडीत आणलं तर गाडीत आम्ही सोडून नाही देणार का तुम्हाला? तुम्ही काय बा ऑटोत जायच्या गोष्टी करून राहिले बा तुम्ही. आता आम्हाला कसं खाली पाहायला लावता बा तुम्ही. आता आमची तुम्ही एकटो नोकरीवाले जवळ. काय राजा, तुम्ही ऑटोत बसली तर आम्हाला आमचा म्हणजे अपमान आहे ना. बोलायचं त्यानं सोडतच नाही ना. पाहिजे मारला गाडी समोर टर्न यानं. नोकरी काय म्हणते तू? बरोबर जमते. हा नाही मामा, नोकरीवर आता काय झालं, आपण काय ऑटोत बसू नये का? माणसं नाही आपण. आता काय जन्म झाला, आता काय 4 व्हीलर म्हणून झाला का आपला? आता नोकरी तर आता लागली मुले. आपण गरीबच नाही, तसा काही विषय नाही का आपला. आता आपण ऑटो टमटम मध्ये कुठे जातो आपण बसून? नाही हो बापा, पाहुणे बुवा सांगेल त्या गाडीवाल्याले. हो भान्या, अरे चालणार बा चालणार. आला पाहुणे बुवा, तू गुडी आला. बरोबर, चला मग येतो. राम राम. चाल मग आई बाबा, येतो मग मी आता. हो बाई, ये मग. ये अरे बोल लवकर, काय बरं गाडी लवकर सोड बाबा, आम्हाला घरी लवकर सोड. हो चला पाहुणे बा. गेला चटकला हा. अरे गेलो म्हणा दाबून अधिक महिना पाहिजे झाले. खाया बिया झाला आपल्याला, अंगठी पाहिजे झाली उरून. जाऊ दे आता, विषय काढायला पुरत नाही. वहिनी आहे पाहुणा लय सुधारला, पण काहीच गांजा नाही गड्या यावेळेस. मस्त जेवणही गेलं, साऱ्या गोष्टी बोलणं चालणं पद्धतशीर. माणूस किती राहिला गड्या यावेळेस पाहुणा. बापा आपला जवळ म्हणजे देवच झाला बापा. आता पहिल्यासारखा गाजला नाही आता यावेळेस बापा. काय झालं काय नाही असं परिवर्तनच झालं जवळात बापा. पहिले आपला जवळ तर काय खेकस खाकस करे बापा आपल्यावर. हे नाही ते पाहिजे मला, असं नाही बापा, तसं पाहिजे, अमुक पाहिजे, ढमुक पाहिजे, असं असतं करे बापा. याबारीनं तर बापा हुंकी चूबी नाही ना बापा. देव माणूसच अवतरला जसा काही उतरला बापा खाली. सोडल्या काय तू कुंकाम करणार आहे? चांगला पाजला मी खोलीत कोंडून द्याली. काय पुंग करणार आहे? पण सांगेल पुरत नाही वहिनी. संध्याकाळी सांगू आता. मी तुम्हाला सांगू का, माणसामध्ये काळानुसार परिवर्तन होत असते. अदलोक गाणला तो बुवा, पण आता त्या बुवाचे लक्षात आलं असेल. एक आपल्याला नोकरी, आपण खाले गरीब माणसाच्या नांदी लागा, हे करा ढमुक करा, एक पोरगी आपल्याला. म्हणून तो माणूस यावेळेस काही गाजले नाही ते पाहुणे बा. जाऊ दे बा, पोरगी सुखात असली म्हणजे झालं बा. चला बा चला. हा
का बे डाने मा जवळ तू ना काय जादू केली म्हणजे असा गरीब गाईसारखाच राहिला तू नाही तर पुरा मारका बैल होता तो तर खावटी ठेवूच करे अंगठी अंगठीच पाहिजे म्हणे काय तुनं जादू फिरवली कांडी जादूची अबे तो विषय जाऊ दे त्या जादूच्या कांडीचा विषयच काढू नको तू निपलं ना सारं व्यवस्थित झालं ना किरकिर नाही केली त्यानं तुझ्या जवळ मग झालं मुडलं काय तू उकरून काढून आला विषय फालतो आता झालं नाही ना काय केलं काय तू असं नाही तर तो एवढा जवळ मा किरकिरी आता काय सांगतो तू लळकोंडी हो आम्ही मी तर यक्कोरी काय राहतो लगा एवढा परेशान करून टाकलं त्यानं हातगीच आणलं ना मले पण तू न काय म्हणजे 10 मिनिटात काय चक्र फिरवलं मला जमवलं नाही जाऊ देणार तो विषय डॅनी खरं सांगा बा तुम्ही एवढा माया किरकिरा जाऊ आई बापा तुम्ही ना चुपच केला ना बा हा चुपच केला बापा शब्दही नाही बोलला ना जवळ ना बापा नाही अंगठी मागतली नाही गोपही मागतला बापा आणि कपडे दिले हाती जवळायचे तर बी हात बापा थरथर कापत जाय असं काय झालं काय बा तुम्ही खोदू विचारून राहिले मुली काहीच नाही केलं मी खोलीत कोणून हाणला जवळ दुसरं काहीच नाही केलं चांगला पातोला चांगला त्याचे ढुंगण लाल केले तुम्ही जर त्याचे कपडे काढून पाहिलं असते की नाही वयच वय दिसले त्याच्या कामात या काळीनच पातोला मी तो अंदर नेऊ बस अंगठी मागते पुरा हागोला अंदर आता काय सांगावं तुम्हाला बापा डॅनी जवायला कोणी मारत असते का बापा किती जवळ खराब असला आणि बदमाश असला तर असं करते का कोणी मारते का जवायले काय त्या सडल्या जवळसाठी काय इष्टीला इष्टा की आपण रस्त्यावर येतात त्याला अधिक महिने लांगती पाहिजे तादळल्या जवळ नोकरीवर आहे त्याला लाज वाटायला पाहिजे बेसप्रमाणे तो झोळ्या लायकीचा झोडल्यावर बोलला का तो भादरला काही शिल्लक अजिबातही नाही चबरला तो अशी मुके करावं लागतात हे खोलीत कोंडून मारा लागतात बाप्पा डॅनी तुनं लेखा त्याला घरात कोंडून मारलं त्या जवळ आता तो मापुरील तर असं नाही देणार काय मापुरीला कोंडून मारून आले का तुनं पुरं टेन्शन मध्ये टाकलं रे बा नाही तर काय तर डॅनी पहिलेच तर बापा खडूस आहे माझ्या जवळ पाहिला नाही का तुम्ही ना अदलोक आता कसा वागे मापुरी सोबत तर आता तर बापा खरंच तुम्ही निरा काहीच करून टाकलं बापा जवळने मारलं तर काही करूच ना तुम्हा पोरीले आता पुरीला मारले अरे हातही नाही लावणार तू त्यानं काही म्हटलं तर डॅनीचं नाव सांगायचं फक्त त्याला बस त्या टरलेलं टाकतो तू आता तुम्ही कसे दोघे जण घरी तुमचा त्यानं फायदा घेतला माझ्यासारखे हातीबाई अशी जवळ आम्ही पिन लावली एकदा की बरोबर लाईनवर येतात ते पुरीले त्याला हात लावू द्या ना मग सांगतो त्याला काय घरात 2 जर नाही मारला त्याले तर मग म्हणता हाय डॅनी ने मग दिवशी मी हळकुड्या पण मी लय डेंजर आहो खरंच ना बापा जवायला मारा नव्हतं लागत बा तुम्ही ना दुसरं पर्याय नव्हता का काही जवायला सिद्ध करायचं मारणच होतं काय बरं कसं सिद्धं केलं असतं त्याला पाहिजे होती 10 ग्रॅमची अंगठी कुठून आणली असती एक रिकला असता का अरे ठीचा जर खायला पैसे नाही तर त्याला अंगठी पाहिजे सोनं पाहिजे म्हणजे सोन्यावाले कसं कोंडूनच मारा लागते वहिनी पण तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका काहीच होत नाही बोली नाही तुनं केलं हे चांगलं केलं म्हणा हाणलाच होतं काही म्हणजे टेन्शन नाही म्हणा पण कसं पुढे त्यानं कुंकांग नाही गेलं पाहिजे नाही तो काहीच नाही करत कुंकांग नाही फुसफास नाही सारं बंद झालं त्याचा आता पण त्याच्या नांग होता तो त्यानं फणास टाकला तर डायरेक्ट फुस झाला फुस आता काहीच नाही करत तो जे गडा मले जमलं नाही ते तुनं केलं बा आपण म्हणू जाऊ या काय करा पण दोस्त असा त्यासारखा गडा वटणीवर आणला तुला माझ्या जवळ खतरनाक काम केलं तुला जमलं अरे तू पोरगी दिला त्याले तुझे मारणं सोपते का त्याचा व्हायले माझ्यासारख्याचं काही नाही मी 2-4 ठेवून मी दिले त्याले काही टेन्शन घेऊ नका चला मग मित्र उर्वरित भाग आपण आता उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा